सांगणारी माणसं राहिली नाहीत आणि विज्ञाननिष्ठतेने ही परंपरा न सांगितल्यामुळं ही फक्त आता 60-70 वयाचीच माणसं कीर्तनात दिसते आणि जी नवीन तरुण पिढी आहे ते म्हणतात ते विज्ञाननिष्ठ नाही, ती अंधश्रद्धा आहे म्हणून ते इकडे यायला तयार नाहीत. सनातन परंपरा वैदिक निष्ठ आहे, विज्ञाननिष्ठ आहे. गरज आहे अभ्यासपूर्ण कीर्तनकारांची, ज्यांनी विज्ञानाची कास या परंपरेला जर दिली तर नवीन पिढी जी आहे ती नक्कीच याच्याकडे. म्हणून मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला पुढचा मागचा जन्म मान्य नाही, म्हटले नाही मान्य. पुढचा जन्म मान्य, म्हणजे तुम्हाला एक तर मान्य असेल ना, लॉ ऑफ एनर्जी. म्हटलं हो माहिती आहे. काय म्हणलं लॉ ऑफ एनर्जी? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी कधीही निर्माण केलं जाऊ शकत नाही, नायदर बी क्रिएटेड, निर्माण केलं जात नाही, नॉर बी डिस्ट्रॉयड, ती डिस्ट्रॉय कर संपूर्णही टाकता येत नाही. पण काय केलं जातं, एनर्जीचं रूपांतर एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये केलं जातं. म्हणजे तारामध्ये जर आलेली इलेक्ट्रिसिटी असेल, तिचा जो इलेक्ट्रिक फॉर्म आहे, बटन दाबल्याबरोबर बल्ब लागतो, इलेक्ट्रिक फॉर्म लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट झाला. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू लाईट एनर्जी, लाईट एनर्जी रूपांतरित झाली. ती जर आपण शेगडीचं बटन दाबलं तर इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू हीट एनर्जी, रूपांतर होत आहे. एनर्जी निर्माण होत नाही, फक्त रूपांतरण होत चालत आहे. मग तुम्हाला एनर्जी जर मान्य असेल तर हा देह कशावरती चालतोय बरं? म्हणजे साहजिकच एनर्जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी आहे. मग मेल्यानंतर काय मरतंय बरं? काय मरतंय? म्हणजे शरीर मरत आहे. मग एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, ती डिस्ट्रॉय होत नाही. मग काय होते? तिचं रूपांतर होते. म्हणजे काय होतंय? तेच संतांनी सांगितलं, हा आत्मा फक्त वरचे कपडे बदलतोय, देह बदलतोय, आत्मा मरत नाही. आत्मा जन्मालाही येत नाही, तो मरतही नाही. तो कसा आहे? अविनाशी, तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणून तुम्हाला एनर्जी एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जाते हे मान्य आहे, फक्त आत्मा एका जीवातून दुसऱ्या जीवात जात नाही हे कळत. म्हणलं आता पटलं. म्हणलं मला हेच सांगायचं तुम्हाला, विज्ञान निष्ठतेने जर आपण परमार्थ सांगितला तर नवीन तरुण पिढी आपल्याकडे येईल, अन्यथा या 60-70 वर आपलं भागवायची वेळ येईल. विठाला नामस्मरण सद्गदित अंतःकरणाने करायचं. अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल ओलावा असावा, त्या नामाबद्दल प्रेम असावं. प्रेमयुक्त अंतःकरण नामस्मरण केलं तर काय होईल? हरिश्री करुणा येईल तुझी. एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर ज्ञानोबा त्याला म्हणतात, बाबा रे मी तुला सांगितलंय खरं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाचं मन फार चंचल आहे. स्वामी समर्थांकडे गेलं की त्याला वाटतं नाही गजानन बाबा जरा चांगले असतील. गजानन बाबांकडे की त्याला वाटतं नाही शिर्डीचे साईबाबा जरा लवकर देव मिळवून देतील. साईबाबांकडे गेले की त्याला वाटतं नाही तुळजापूरची तुळजाई जरा त्याला लवकर काम करून देईल. तुळजापूरकडे गेले की त्याला वाटतं नाही पांडुरंगासारखा मिळत नाही. हा कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. हा आज त्याने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की नाही, तुळशीची माळ काय जमना, तर तो पोत गळ्यामध्ये अडकेल. आता जरा पोतीकडे बघू, पोतीनं जमणार त्यांना मुसोबा करून बघू, मुसोबा नाही मर्यादित करून बघू. याची निष्ठता एका जागेवर राहत नाही. नामराय म्हणतात, बाबा रे इतर साधन जर करायला जाशील तर ती व्यर्थ आहेत. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाही रे नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जाशील झनी. ज्ञानोबा म्हणतात तुला नामाचं महत्व कळले, पण लक्षात ठेव नामा परते तत्व, नामासारखं तत्व नाही रे अन्यथा दुसरं तत्व नामासारखं